एका ठिकाणी एका कॉलनीमध्ये एक विधवा महिला राहत होती आणि त्या विधवा महिलेची नजर एका 15 वर्षाच्या मुलावर पडली। आता 15 वर्षाच्या मुलावर नजर पडली आणि ती त्याचे जे छोटं मोठं घरगुती काम आहे त्या मुलाला सांगू लागली। आता तो मुलगा सुद्धा त्या महिलेचं काम ऐकू लागला आणि हे सगळं करत असताना त्या एकमेकांची चांगली ओळख झाली आणि अगदी घरच्यासारखं त्या मुलाचं या महिलेच्या घरी जाणं येणं वाढलं। कारण की दोघंही एकाच कॉलनीमध्ये राहायचे, त्यामुळेच कोणाला काही संशय येत नव्हता, कोणाला काही वाटत नव्हतं। पण हे सगळं करत असताना ती जी महिला आहे त्या महिलेनं त्या 15 वर्षाच्या मुलाला शक्तिवर्धक गोळ्या खाऊ घातल्या आणि त्याच्यासोबत अनेक रात्रा रंगीन केल्या आणि घडलं धक्कादायक प्रकरण। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे मध्य प्रदेशमधील इंदोरची। इंदोरमधील एका कॉलनीमध्ये राहणारी एक विधवा महिला होती आणि ती कामधंद्यासाठीच या शहरामध्ये या कॉलनीमध्ये आली होती आणि ती एकटीच तिचा उदरनिर्वाह छोट्या कामामधून करायची आणि त्या परिसरामध्ये राहायची। मग त्याच परिसरामध्ये राहणारा एक 15 वर्षाचा मुलगा होता आणि याच मुलावर त्या महिलेची नजर पडली। आता ती छोटे मोठे काम या 15 वर्षाच्या मुलाला सांगायची आणि थोडेफार पैसे उरले तर तुलाच ठेव, तू खरंच असं सांगायची। मग त्या मुलाला सुद्धा यामध्ये मजा वाटायची आणि तो त्या महिलेचं काम नेहमीप्रमाणे ऐकायचा आणि तिच्या या कारणामुळं तिच्या घरी जाणं येणं याचं मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं आणि आजूबाजूच्या लोकांना सुद्धा यामध्ये संशय घेण्यासारखं काही नव्हतं। पण एक दिवस ती जी महिला आहे त्या मुलाला म्हणली की तू आता मोठा झालाय, तू आता कामधंदा केला पाहिजे, तुझ्या घरच्यांची मदत केली पाहिजे, आता तू अशा सगळ्या गोष्टी करायला पाहिजे। मग तो मुलगा म्हणे की मला तर काम करायची खूप इच्छा आहे, पण मला इथं कोणी काम देत नाही आणि इथं कुठं कामसुद्धा मिळत नाही। मग ती जी महिला आहे ती महिला त्याला म्हणते की तू कशाला टेन्शन घेतो, तुला मी एका ठिकाणी काम देते, तू त्या ठिकाणी काम करशील का? पण ते काम या शहरापासून लांब आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला जावं लागेल। तो म्हणतो ठीक आहे, काही हरकत नाही, जर पैसे चांगले मिळत असतील तर आपण हे शहरसुद्धा सोडायला तयार आहे। जर पैसे चांगले मिळत असतील, सगळं काही व्यवस्थित होत असेल तर या संपूर्ण गोष्टीला त्यानं पाठिंबा दिला आणि त्याच्या घरीसुद्धा विचारलं। आता त्याच्या घरच्यांनी सुरुवातीला नको, त्या महिलेचं काय खरं आहे, असं आहे तसं आहे म्हणून टाळलं, पण तो मुलगा त्या महिलेसोबत जाण्यासाठी तयार होता आणि शेवटी पैशाची सुद्धा गरज त्या मुलांच्या घरच्यांना होती म्हणून त्या मुलाला त्या विधवा महिलेबरोबर त्याच्या घरच्यांनी पाठवलं आणि ती जी महिला आहे ती इंदोरवरून त्या मुलाला घेऊन गुजरातला गेली। मुळात ती जी विधवा महिला आहे ती मूळची राजस्थानची होती, कामधंद्यानिमित्त ती इंदोरला आली आणि तिथून त्या मुलाला घेऊन ती गुजरातमध्ये गेली आणि तिथं एका फर्चीचे स्टाईल कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये त्या मुलाला कामासाठी लावलं आणि त्याला चांगले पैसे मिळू लागले, त्याचं चांगलं इन्कमसुद्धा होऊ लागलं। आता त्याचं इन्कम चांगलं होऊ लागलं, तो त्याच्या घरी पैसे पाठवू लागला आणि सगळं काही सुरळीत चालू होतं। पण हे सगळं काही सुरळीत चालू असताना एक दिवस तो मुलगा कामावरून त्या महिलेच्या घरी आला, कारण की ती महिलाच त्या मुलाचा सांभाळ करायची। आता कामावरून संध्याकाळी घरी आला आणि नेहमीप्रमाणे ती महिला क्वाटवर झोपायची आणि हा खाली झोपायचा। त्या पद्धतीनं तो खाली जाऊन जेवण बिवण झाल्यानंतर खाली झोपला, पण त्या महिलेनं तिचे कपडे काढायला सुरुवात केली आणि त्या तरुणाच्या बाजूला जाऊन झोपली आणि त्याच्यासोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला। आता तो जो मुलगा होता त्यानं त्या महिलेला विरोध केला, हे सगळं करण्यासाठी नकार दिला, पण मात्र त्या महिलेनं त्याला धमकी दिली की तू जर अशा पद्धतीनं केलं नाही तर मी तुला इथून काढून देईन आणि पुन्हा तुझ्या गावाकडे पाठवेन, नाहीतर मग तुझ्यावर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करील, तुझ्यावर गुन्हा दाखल करीन आणि मग तुला पोलीस पकडून नेतील, मग तुला आयुष्यभर जेलमध्येच राहावं लागेल।
मग जेलमध्ये राहणं तुला पसंत आहे का हे सगळं करणं पसंत आहे ते आता तूच ठरव, नाहीतर मग तुला आत्ताच पोलीस स्टेशनमध्ये देते अशी धमकी त्या महिलेनं त्या मुलाला दिली। आणि मग तो मुलगा त्या महिलेबरोबर अगदी सगळं काही करू लागला, तिच्याबरोबर रात्र रंगीन करू लागला। पण कुठंतरी त्या महिलेला पाहिजे तेवढं समाधान त्या मुलाकडून मिळत नव्हतं, म्हणून त्या महिलेनं त्या मुलाला शक्तिवर्धक गोळ्या खाऊ घातल्या आणि त्याच्याकडून सगळं काही करून घेतलं। आता ती अशा पद्धतीनं त्याच्यावर दबाव टाकत होती आणि तो जो मुलगा आहे हे अशा पद्धतीनं ती महिला त्या मुलावर दबाव टाकत होती आणि त्या मुलाला त्या गोळ्या खाऊन खाऊन त्राससुद्धा जाणवू लागला। आणि मग त्यानं या सगळ्या गोष्टी करायला विरोध केला आणि जेव्हा विरोध केला तेव्हा मात्र त्या महिलेनं त्याच्यासोबत भांडणं सुरू केले, त्याच्यासोबत हाणमार करणंसुद्धा चालू केलं आणि त्या मुलाचा मोबाईलसुद्धा हिसकावून घेतला आणि मोबाईल बंद करून टाकला। जेव्हा त्या मुलाचा मोबाईल बंद करून टाकला आणि त्याचा संपर्क त्याच्या घरी गावाकडं इंदोरला होत नव्हता, त्याच्यानंतर मग त्याच्या घरचे त्याची आई ही इंदोर पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि इंदोर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या मुलाच्या आईनं इंदोर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली की माझा मुलगा हा मागच्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे आणि तो घरी आला नाही आणि मला एका महिलेवर संशय आहे। त्या महिलेनं त्याला कामाच्या निमित्त नेलं होतं आणि कामाच्या निमित्त नेलं, पण तो मला फोन करून सगळ्या काही गोष्टी सांगायचा, पण मागच्या काही दिवसापासून त्याचा फोनसुद्धा बंद आहे, त्याचा फोनसुद्धा लागला नाही आणि त्यांनीसुद्धा मला फोन केला नाही। म्हणून मला दाट शक्यता आहे की त्याच्यासोबत काहीतरी बरं वाईट झालं असेल, नाही त्याच्यासोबत काहीतरी वाईटसुद्धा घडलं असेल। पोलिसांनी तात्काळ या संपूर्ण घटनेची दखल घ्यावी आणि मला न्याय द्यावा अशी मागणी त्या महिलेनं त्या मुलाच्या आईनं इंदोर पोलीस स्टेशनमध्ये केली। आता इंदोर पोलिसांनी त्या पोराचा मोबाईल नंबर ट्रेस केला, त्याचं लोकेशन ट्रेस केलं, तेव्हा पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाचा तपास लागला आणि इंदोर पोलीस थेट गुजरातला गेले आणि गुजरातमधून त्या महिलेला आणि त्या 15 वर्षाच्या मुलाला या दोघांनाही ताब्यात घेतलं आणि या दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर त्या मुलाची सुटका त्या महिलेकडून करण्यात आली आणि त्या महिलेची कसून चौकशी करण्यात आली। जेव्हा त्या महिलेची कसून चौकशी करण्यात आली तेव्हा त्या महिलेनंच त्या मुलावर आरोप लावले की तोच संध्याकाळी तिच्यासोबत जबरदस्ती करायचा आणि त्या मुलानेच तिला प्रेग्नेंट केलंय, तिला गर्भवती केले, असे विविध आरोप त्या महिलेनं त्या मुलावर लावले होते। पण मात्र या संपूर्ण प्रकरणाची जी चौकशी आहे ती पोलिसांनी करायचं ठरवलं होतं। जेव्हा त्या महिलेची चाचणी करण्यात आली, तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, त्या तपासणीमधून ती गर्भवती आहे हे सिद्ध झालं नाही, पण मात्र तिने तसा आरोप त्या मुलावर लावलेला होता आणि ती महिला त्याच मुलासोबत राहण्याचा हट्ट धरत होती। पण मात्र तो जो मुलगा आहे तो मुलगा पूर्ण वयाचा नव्हता, तो अल्पवयीन होता, म्हणून पोलिसांनी त्या महिलेवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले होते आणि तिला अटकसुद्धा केली होती। कायदेशीर कारवाई तिच्यावर सुरू होती। जेव्हा ही घटना 5 नोव्हेंबर 2018ला उघडकीस आली होती, त्याच्यानंतर त्या महिलेनं अनेक दिवस त्या तरुणाबरोबर त्या मुलाबरोबर अशाच पद्धतीनं केलेलं होतं आणि नंतर त्या मुलाला त्या सगळ्या गोष्टी सहन झाल्या नाही, म्हणून त्यानं तिथला विरोध केला आणि तिनं त्याचा मोबाईल नंबर बंद केला। म्हणून या संपूर्ण घटनेला वाचा फुटली आणि हे सगळं प्रकरण समोर आलं। आता 2018 मध्ये त्या महिलेवर कारवाई सुरू झाली होती आणि त्याच्यानंतर त्या महिलेला दोषी करार हा 2023 मध्ये देण्यात आलाय। तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। या संपूर्ण प्रकरणावर 2023 मध्ये सुनावणी झालेली आहे आणि त्या महिलेला 10 वर्षाची शिक्षा देण्यात आली आहे आणि त्यामध्ये तिला काही रुपयांचा दंडसुद्धा लावण्यात आलेला आहे। पण एका 15 वर्षाच्या मुलाचं शोषण केल्याचा आरोप त्या महिलेवर होता। अशा पद्धतीनं एका विधवा महिलेनं 15 वर्षाच्या मुलाचं शोषण केलं होतं आणि हे संपूर्ण प्रकरण इंदोरमध्ये घडलं होतं। अशा घडणाऱ्या घटनांवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।